आपल्याला सर्वांना माहीतच आहे की फलटण पंढरपूर हा जो रेल्वे मार्ग आहे ब्रिटिश काळात मीटर गेज म्हणून मंजूर झालेला होता. त्यानंतर आदरणीय या विभागाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि रणजितसिंह मोहिते पाटील साहेब जेव्हा राज्यसभेचे खासदार होते, या दोघांनी पाठपुरावा करून सुरेश प्रभू जेव्हा रेल्वे मंत्री होते त्यावेळेस मंजूर करून घेतला ब्रॉडगेजचा. त्यानंतर अनेक प्रोसेस या रेल्वे मार्गाच्या सुरू होत्या. फलटण, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या या बाबतीत शंका होत्या. गेले 2 वर्ष झालं मी पत्रव्यवहार करून आज या ठिकाणी त्या गावातल्या प्रमुख लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांची बैठक आज आपण आयोजित केली होती. ज्या शंका आहेत, कसा मार्ग होणार आहे, कोणत्या पद्धतीनं होणार आहे, या बाबतीतली सखोल माहिती सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ज्या काही शंका आहेत त्या पुढं रेल्वेच्या दृष्टिकोनातून जे काही सहकार्य हा प्रकल्प उभा राहण्याच्या दृष्टिकोनातून करावं लागते ते याच्यावर सगळ्यांची चर्चा झाली. शेतकऱ्यांवरही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे की ज्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या केंद्र शासनापर्यंत पोचवून त्यांना त्यांचं शंकेचं निरसन व शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल हेच या बैठकीतून आम्ही चर्चा घडवून आणली आणि त्याचा पाठपुरावा पुढे करत आहोत. प्रामुख्याने कोणकोणत्या समस्या समोर आल्या सध्याच्या बैठकीमध्ये? ॲक्विजिशन कशा पद्धतीनं होणार आहे, रेल्वे मार्गात बदल होतोय का, जुने जे काही सर्वे झालेले आहेत किंवा मोबदला दिला गेला आहे का नाही याच्या बाबतीत रेकॉर्ड्स कुठं सापडत नाही. अशा टेक्निकल कॉमन अडचणी आहेत सगळ्यांच्या, त्याची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि ज्या ज्या पटलावरती हा विषय मांडायला लागतो तिथं आम्ही मांडणार आहे. आजचं स्टेटस नेमकं काय आहे? कारण का ही उत्सुकता अनेक वर्षापासून मोठ्या दादांनी प्रश्न मांडला, रणजित दादांनी मांडला. आता तुमच्या काळातलं स्टेटस आत्ताचं काय? आता हा फायनल सर्वेमध्ये आहे. फायनल सर्वे झाला की कामं चालू होतील. 80% जो रेल्वे मार्ग आहे हा त्यातला जो 80 किलोमीटर हा क्लिअर झालेला आहे. राहिलेला जो साधारण 25-30 किलोमीटर राहिलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा रेल्वेचं आणि राज्य शासनाचं काम चालू आहे. ते पूर्ण झाले की पुढच्या गोष्टी याच्या होतील सगळ्या. 5-6 महिन्यात सगळा सर्वे पूर्ण होईल, पूर्ण मार्गाचा पंढरपूर ते फलटण. हे साहेब खूप दिवसापासून लोकांचं स्वप्न आहे, किमान आपल्या कार्यकाळात तर पूर्ण व्हावा अशी लोकांची अपेक्षा आहे. लोकांचं सहकार्य राहिलंच सगळ्यांचं आणि तिन्ही गोष्टी आहेत ह्यात. नुसतं मी पाठपुरावा करून हा विषय संपणारा नाही आहे. याला राज्य शासन, रेल्वेचा विभाग आणि शेतकरी या सगळ्यांनी एकाने व्यवस्थित समजून जर काम केलं आणि गतीनं काम केलं तर निश्चित लवकरात लवकर ह्याला आपल्याला मंजूर होईल, म्हणजे निधी मंजूर होईल आणि काम पूर्ण होईल लवकरात लवकर.